साहेब आपली किती वर्षाची परंपरा आहे? ही आमची साधारण 400 वर्षाची परंपरा आहे. आम्हाला कळतं 400 वर्ष. गाव कोण? आवसगाव तालुका? तालुका केज जिल्हा बीड. प्रथम मानाचे ध्वज आवसगाव. असे किती मानाचे ध्वज आहेत? मानाचे ध्वज 3च आहे. एक खामसवाडी, एक आवसगाव आणि एक कोळगावचे, नगर जिल्हा कोळगावचे. असे 3 ध्वज मानाचे आहेत आणि इथली एक कोळी समाजाचे खाते. टोटल 4 ध्वज मानाचे आहेत. आज या परंपरेला तुम्ही सामाजिक हे कार्य संदेश काय संदेश द्याल? काय म्हणले? कार्य या मानाच्या संदेशाला आज सामाजिक या समाजात बरबडलेल्या सामाजिक कार्यातील नागरिकांनी काय संदेश द्याल? संदेश असा आहे की जे तुम्ही सेवा करायला भगवंताची तशी सेवा राहून द्या. बाकी आणि जे आहे सुख समृद्धी भगवंती आम्ही तर तेच सर्वांसाठी शंभू महादेवाचे हे चरणी प्रार्थना. चरणी प्रार्थना करतो. प्रत्येक समाजातील प्रत्येक जे शिवभक्त आहे त्याला शंभू महादेवाचा आशीर्वाद लाभो आणि त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो. आज हे तुमचं वर्षाचं किती वर्ष आहे? माझं वैयक्तिक आज तुम्ही या देवाची परंपरा जपता. हे तुमचं ही परंपरा तुम्ही आज समाजाला काय संदेश द्याल? अशोक महादेव ध्वजकरी, आवसगाव तालुका केज जिल्हा बीड. इथून मी माझ्या परंपरेप्रमाणे ध्वज घेऊन पायी दिंडी शिंगणापूरला ध्वज घेऊन येतो. अष्टमीला ध्वज लागते. आज किती वर्ष आहे तुमचे पारंपरिक पद्धत? पारंपरिक पद्धत माझ्या आधी आई वडील चुलते नेत होते. आता मी नेतो त्याला 14 वर्ष होईल. आज तुमच्या बरोबर आलेली का सामाजिक कार्यकर्ते परत नंतर मानकरी असणे येणाऱ्या भाविकांची काय संदेश द्याल? भाविकांना शंभू महादेव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून सगळे भाविक मनोभावे चालत यात्रेला येतात.